अगं मी त्याला म्हंटल पाणीपुरीवाल्याला की भैया जरा तीखा बनाव, तर तीखा म्हणजे त्यांनी फक्त तिखट चटणी घातली. बापरे. बापरे, की मला वाटलं मिरच्या खातोय की काय आपण. अरे वा, हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एका मिरचीचा दुसऱ्या मिरचीवर प्रभाव झाला. साई, रजनी जाऊ दे, तू सांग पुढे काय झालं. अगं पुढे काय म्हणजे मला ठसका लागला, पाणी यायला लागलं डोळ्यातनं, मला काही बोलताच येईना. मग जयनी त्या पाणीपुरीवाल्याला सांगितलं मिठापुरी द्यायला. 2 पुऱ्या खाल्ल्या गोड, तेव्हा जरा बरं वाटायला लागलं मला. बापरे. आणि मग त्या पाणीपुरीवाल्याला जे काय सुनावलंय मी, हो मग सोडते का काय. तेच म्हणलं, म्हणजे पाणीपुरीवाला एवढं नशीबवान कसं काय की त्याला रजनी मॅडम काहीच बोलले नाही. साई प्रसाद, ए रजनी तू बोल ग, त्याच्याकडे अजिबात लक्ष नको देऊस. नाही ग, मी नाहीच लक्ष देत. मग आम्ही शॉपिंग केलं. बापरे, काय मजा आली माहितीये. अगं केवढं शॉपिंग केलं मी. आणि बाय द वे जय उगाच म्हणतो हा, त्याला शॉपिंग मधलं काही कळत नाही वगैरे. काय मस्त चॉईस आहे त्याचा. हा, जयचा चॉईस चांगला आहे हे मान्य आहे मला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. थोडक्यात काय तर काय सांगत होते मी. हा तर आम्ही खूप मजा केली. आणि तिलोत्तमा, तुला इयरिंग्स दाखवते नंतर. सारिका, तुला तर एवढ्या आवडतील ना इयरिंग्स. हो हो नक्की दाखव. येस येस, नक्की दाखवते. आणि मग मग काय, मग फिरलो खूप आम्ही. बापरे, केवढे चाललो आम्ही. पाय दुखायला लागले माझे. मग मग काय. आणि जय तर इतका एक्साइटेड होता ना. मग मग काय, मजा केली आम्ही खूप. मला एक कळत नाही रजनी मॅडम, म्हणजे तुम्हाला जर खरंच मजा आली असेल तर तुमच्या बोलण्यातून दिसेल ना ती. हे मगापासून तुम्ही नुसतं मजा आली म्हणताय, ते ऐकून ऐकून आम्हाला कंटाळा यायला लागलाय हो. आणि एखादी गोष्ट सारखी म्हणल्याने ती काय खरी होत नाही ना. साई प्रसाद, तू तुझ्या कामाशी काम ठेवा, मध्ये मध्ये नाक खुपसू नकोस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जय, काल म्हणे तुम्ही खूप मजा केली. हा जय, तूच सांग आता, म्हणजे खरं काय आणि खोटं काय. नक्की मजा आली का नाही आली. काय झालंय, सकाळ विचारताय सगळे. अरे काल तुमचं डिनरने जेवढं पोट नसेल भरलं त्याच्यापेक्षा जास्त पोट आमचं भरलंय. कशी झाली मीटिंग. नवीन क्लायंट का.
आज संध्याकाळी शॉपिंगला जाऊया. जय व्हेरी गुड. करेक्ट वागतोयस तू आता. अरे असं काय करतोयस? मी अदितीबद्दल बोलतीये. करेक्ट वागतोयस तिच्याशी आता तू. मी काय आहे जय, तू आत्तापर्यंत तिला एवढी मदत केलीस प्रत्येक गोष्टीत. मग तिचा ऍक्सिडेंट असो नाहीतर तिच्या सासऱ्यांचं ऑपरेशन असो, तू नेहमी पुढे होतास मदतीसाठी. इवन तिने अनेक वेळेला तुझं क्रेडिट घेऊन सुद्धा तू काहीही बोलला नाहीस तिला. पण तुझ्यासाठी खूप महत्वाची असणारी ही मैत्री, कलिग, या तिच्यासाठी फक्त संकल्पना आहेत. हो, कारण ती ह्या सगळ्यात फक्त स्वतःचा फायदाच बघते रे. तू आजपर्यंत नेहमीच म्हणजे माझ्या बरोबरच्या प्रत्येक वादात तिचीच बाजू घेतलीस. पण काय झालं जय, ती खोटीच निघाली ना. असं काही नाहीये. जय, काय बोलतोयस तू हे? बघितलंस ना तू काल मीटिंगला जाते असं सांगून ऑफिसमधनं निघालेली व्यक्ती बाहेर शॉपिंग करताना आणि फिरताना दिसते. रजनी, आपण या विषयावर नको बोलायला. का का नको बोलायला? प्रॉब्लेम काय आहे? स्वतः बघितलंस ना तू. नाही म्हणजे मी एकटीने बघितलं आणि तुला काहीतरी येऊन सांगितलं, मग नको विश्वास ठेवूस. म्हणजे नाहीच ठेवत मग तुम्ही कोणी विश्वास. पण स्वतःवर, स्वतःच्या डोळ्यांवरही विश्वास नाहीये. रजनी, मला आत्ता खूप काम आहे आणि आपण ह्या विषयावर खरंच न बोललेलंच बरं आहे. पण का नाही बोलायचं या विषयावर? कोणता विषय? कसं आहे अदिती, मांजर डोळे मिटून दूध पीत असते तेव्हा तिला असं वाटतं की आपल्याला कोणी बघतच नाहीये. पण हा तिचा गैरसमज असतो ना, कारण बाकीच्यांचे डोळे उघडेच असतात, नाही का? तर विषय हा आहे की बाकीच्यांचे डोळे नुसते उघडे असून काय उपयोग आहे? आणि जगाने काय नुसतं बघत बसायचं मांजरीने दूध पिताना? जगाच्या या उघड्या डोळ्यांवर जर झापड असेल तर ती कोणीतरी बाजूला नको का करायला? नाही, एक मिनिट. म्हणजे मला काही कळत नाहीये. अगं तुला कसं कळेल? तू रजनी, प्लीज. जय, सॉरी.
जय असं का वागतोय माझ्याशी? काय अविनाश, कसं झालं कालचं शॉपिंग? छान. अहो मिस दाभोळकरांना सगळ्यांच्या आवडीनिवडी खूप चांगल्या माहिती आहेत. हो ना, ती एक चांगली एम्प्लॉई आहे, तेवढीच चांगली कलिग सुद्धा आहे. बर, तिला घरापर्यंत सोडलंस ना काल? ऑफकोर्स. बर मला सांग, अदितीसाठी काय गिफ्ट घेतलंस? माय गॉड. काय झालं? हो मिस दाभोळकरांसाठी काहीच नाही घेतलं. काय? हो म्हणजे त्यांचं लिस्ट मध्ये नावच नव्हतं. गट्टू, अरे आदितीनेच लिस्ट केली असणार, मग स्वतःच नाव ती कसं लिहिल? तू तिच्याबरोबर शॉपिंगला गेला होतास ना, मग तिच्यासाठी काहीच घेतलं नाहीस? आता तुला परत जायला वेळ तरी आहे का आता? बाकीचे जे गिफ्ट आहेत त्यापैकी काहीतरी त्यांना एखादं देऊ. पण ते स्पेशल असेल का? हं? तुझ्या आवडीचं किंवा तिच्या पसंतीचं असं असेल? मला कुठे त्यांची आवड माहितीये. माहित करून घ्यायला हवी होतीस. अहो मी करतो काहीतरी मॅनेज. हा म्हणजे त्यांनी एवढी मदत केली आपल्याला वेगवेगळ्या लोकांसाठी काहीतरी घ्यायला, तर आपणही काहीतरी केलं पाहिजे ना. चांगलंय, हा विचार तू करतोयस हे चांगलंय. अहो माझं चुकलं का? नाही मी विसरलो हे पूर्णपणे. नाही रे, म्हणजे होतं असं कधी कधी, पण तुला त्याची जाणीव झाली हे महत्वाचं आहे. अहो मला जरा यापेक्षा वेगळ्या विषयावर बोलायचं. बोल ना. मी जयरामच्या बाबतीत घेतलेला निर्णय चुकत नाहीये ना? नाही म्हणजे मिस्टर दाभोळकर यात इन्व्हॉल्ड आहेत आणि खूप मोठी रिस्क आपण घेतोय. मला असं वाटतं तू पूर्ण विचार केलेला आहेस, त्यामुळे तोच स्टँड तू घ्यावास. दाभोळकर साहेबांना बोलवलंच आहे, बघूया ते काय म्हणतात. ठीक आहे, मी नवऱ्यानं सांगतो सगळ्यांना इन्फॉर्म करायला. जय तुझ्या फोनला रेंज आहे का रे? म्हणजे SMS वगैरे येतात का? का? रेंजचा काही प्रॉब्लेम आहे का? छे, माझ्या मोबाईलला तर आहे रेंज. हो. माझ्या फोनला पण रेंज आहे. जुई तुझ्या फोनला रेंज आहे का? हो.
माझ्या पण आहे. जय तुझ्या आहे रेंज. काका सगळ्यांच्या मोबाईलला रेंज आहे. माझ्याही आहे. हाय, मग मग बरं झालं ना. बरं झालं. कदम, हे काय नवीन? नाही मध्येच काय असं नाही. ते मध्ये मी ऐकलं होतं की कुठल्या तरी मोबाईल टॉवरला आग लागली, जळाला काहीतरी तो. म्हणून म्हणजे अफवा होती असेल, काय माहिती नाही. का जयराम, माझं तुमच्याकडे जरा महत्वाचं काम आहे. थोडं बोलायचंय मला. म्हणजे एका क्लायंटचे डिटेल्स हवे होते मला. अदिती मॅडम, मला आता जरा काही महत्वाच्या फाईल्स चेक करायच्यात. सो आपण नंतर बोलूया. मी तुम्हाला नंतर देतो डिटेल्स. ओके, नो प्रॉब्लेम. हॅलो, देव टूर्स. ओ मॅडम, तुम्ही आहात का? काय म्हणतेस, कशी चालली टूर? वा, मस्त. एन्जॉय कर तिथे. इथे सगळे एकदम मजेत आहेत. खूप आठवण करतात तुझी सगळे. हो ग बाई, देते. 1 मिनिट थांब. कदम, तुमच्या फोनला ना खरंच रेंज नाहीये. काय? नाही आहे. हा बघा, फोन आलाय तुमच्यासाठी. घ्या. कोणाचा? नंदिनीचा. हिने कशाला केला मध्येच फोन? हा बोल. मी हा 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 हॅलो. हा, मी मजेत आहे. हा हा बोल. हा, मजेत आहे मी. तू कशी आहेस? हा, मुलं आता सगळी सुट्टीवर आहेत ना, परीक्षा वगैरे संपली त्यांची. काढतात तुझी आठवण मध्येच. हा. अगं मी म्हणजे मला काय झालंय? हा हा हो हो हा बर. हा हा बर. अगं ठेवतो मी. बरी आठव. ठेवतो. हो. अरे नवरे, तुम्ही इथे? मी माझ्या जागेवर आलोय. तुम्ही इथे? ते हे नंदिनीचा फोन आला होता.
म्हणून मी हो का? हो. मग केव्हा येणार आहे तर नंदिनी मॅडम? ती येईल 2-3 दिवसात येते म्हणाली. आता तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसणार आहात का इथेच? नाही नाही तुम्ही बसा तुमच्या जागेवर, मी माझ्या जागेवर बसतो, मला खूप काम आहे. कदम अहो, लगेच ठेवून काय दिलात फोन? आम्हाला बोलायचं होतं नंदिनीशी. हो ना. नाही म्हणजे काय माहितीये मला, तुम्हाला बोलायचं होतं, तिला पण बोलायचं होतं, पण ती कशी ती कामात होती ना. कळलं. काय तुम्ही फोनवर बोलायला येता का ऑफिसमध्ये? हा, त्यापेक्षा जरा काम करा ना, काम. आणि हो, आज तुमच्या कुठल्याही जरी मीटिंग असतील तर त्या तुम्ही कॅन्सल करा. सर आज एक महत्वाची अनाउन्समेंट करणार आहेत, तेव्हा सगळे इथेच हवेत. कोणाला कुठे जायचं असेल तर मला विचारल्याशिवाय जायचं नाही. ओके? ओके काका, पण अनाउन्समेंट कसली आहे? महत्वाची अनाउन्समेंट आहे. एवढं तुमच्यासाठी खूप आहे नाही का?